नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांना दिवाळी आधीच मिळू शकणार आहे, कारण की या संदर्भात मोठे अपडेट समोर येत आहे। पीएम किसान योजनेसंदर्भात ट्विटर हँडलवर तसेच पीएम किसानच्या वेबसाईटवर सुद्धा मोठे बदल होताना आपल्याला दिसत आहे। सूचना दिल्या जात आहे, ज्याप्रमाणे हप्ता यायच्या अगोदर शेतकऱ्यांना सूचना दिल्या जातात की तुमची ई-केवायसी पूर्ण करून घ्या। या सर्व गोष्टी या ठिकाणी घडत आहेत। एफटीओ सुद्धा लवकरच जनरेट होणार आहे। तुमच्या काय त्रुटी असतील ते चेक करा, हे संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठे गिफ्ट देण्याची शक्यता आहे। देशभरातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट पाहत आहे। येत्या काही दिवसात 2000 रुपयाचा हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी गेल्या काही वर्षाच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे। यावर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे। निवडणूक आयोग सप्टेंबरच्या अखेरीस तारखा जाहीर करू शकते। आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवू शकते। त्यामुळे शेतकऱ्यांना 2000 रुपयाचा पुढील हप्ता हा ऑक्टोबरमध्येच मिळू शकेल अशी अपेक्षा आहे, कारण की मागच्या वर्षी सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होत्या। त्यामुळे ऑक्टोबरमध्येच पीएम किसान योजनेचा हप्ता देण्यात आलेला होता। तसेच मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा ऑक्टोबरमध्येच मागच्या वर्षी निवडणुकांआधी देण्यात आलेला होता। त्यामुळे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा असे दोन्ही हप्ते हे ऑक्टोबरमध्येच मिळू शकणार आहे, कारण की मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या लागणार आहेत। त्यामुळे त्या आचारसंहिता आधीच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सुद्धा या ठिकाणी मिळू शकणार आहे। त्यामुळे मित्रांनो, दिवाळी आधीच हे पैसे मिळणार आहेत। यापूर्वी 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी मतदारसंघातून जारी करण्यात आला होता। त्यावेळी 9.71 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली होती। त्यामुळे आता शक्यता वाढलेली आहे की पुढील महिन्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे। दोन्हीही योजनेचे हप्ते शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे। मग यासाठी आपल्याला काही बाबी करणे गरजेचे आहे। पैसे अडकणार नाही याची खात्री कशी कराल, तर अनेक शेतकऱ्यांचे पैसे विविध कारणामुळे अडकतात। त्यामुळे 21व्या हप्त्याचे पैसे खात्यात वेळेवर यावेत यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांचे पैसे अडकू शकतात। त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे किंवा नाही याची तपासणी करावी। भूमी पडताळणीचे काम पूर्ण झाले नसल्यास हप्ता जमा होण्यास अडचणी येऊ शकतात। त्यामुळे ई-केवायसी पूर्ण करून घ्या। तसेच भूमी पडताळणीचे कामसुद्धा पूर्ण करून घ्या। तसेच डीबीटी सुद्धा तुम्ही पूर्ण करून घेणे गरजेचे आहे। आधार लिंक खाते करणे गरजेचे आहे। तुमच्या हप्त्याची तुम्हाला जर या ठिकाणी स्टेटस बघायचे असेल तर तुमचा हप्ता जमा झाला आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला जावे लागेल। त्या ठिकाणी pmkisan.gov.in या ठिकाणी गेल्यानंतर, या वेबसाईटवर गेल्यानंतर फार्मर कॉर्नरमध्ये जाऊन बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करा। तेथे तुमचा आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती तपासू शकता। म्हणजे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहे, कोणत्या तारखेला मिळालेले आहे किंवा मागील हप्ता मिळाला आहे किंवा नाही हे तपासू शकता। त्या ठिकाणी बेनिफिशरी लिस्टमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या गावातील पात्र शेतकऱ्यांची सुद्धा संपूर्ण यादी पाहू शकता। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासंदर्भात आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात अशाच महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।